काय झालं? अरे काय झालं? तुमचे चेहरे असे जमिनीवर का पडलेत? अरे खरंच, हे बघ, आता माझ्याकडे आरसा नाहीये, नाही तर दाखवलं असतं मी. माझ्या शूज मध्ये बघणार, दाखवू? अरे हो, तुमच्या समर्पिता किचनला लागणारं रॉ मटेरियल सप्लाय बंद झालाय ना सगळ्याचाच, बरोबर? काय यार, मला वाटलं एव्हाना तुम्हाला कळलं असेल. नाही, हे इतके प्रॉब्लेम एकाच वेळी अचानक असं येत नसतात. ते कोणीतरी आणत असतं. तुमच्या समर्पिता किचनच्या आयुष्यात हे प्रॉब्लेम आणणारा मी. त्यामुळे क्रेडिट गोज टू मी. 15 दिवस, 15 दिवसांची मुदत देतो मी तुम्हाला. 15 दिवसात मला माझं हे घर खाली करून पाहिजे. बाबा, नचिकेत, 15 दिवस. मुदत देतोयस आम्हाला? आम्हाला? आई बापाला? बाळा, एवढी हिंमत आली तरी कुठंतरी तुझ्यात. नचिकेत, नको ना असं वागू. तुझ्या बाबांची अवस्था बघतोयस ना, कोणाला घराबाहेर काढतोयस? आम्हाला? अरे आई बाबा होता मी तुझे. निदान माणूस की म्हणून तरी आमच्याशी असं नको ना वागूस. कुठे जाणार आम्ही? मला काय माहिती कुठे जाणार तुम्ही. हे असं वागायची वेळ तुम्ही आणलीत माझ्यावर. तुम्ही भाग पाडलत मला असं वागायला. यांना विचार ना, बाबांना विचार कुठे जाणार ते. एनिवे, 15 दिवसांचा अवधी पुरेसा आहे कुठे जाणार हे ठरवायला. त्यामुळे 15व्या दिवशी मला माझं हे घर खाली करून पाहिजे. खरं काय, हे तुम्हाला सांगितलं नसतं तरी चालणार होतं. पण काय आहे, हा विराज कामत लपून छपून काहीच करत नाही, सगळं खुलेआम. आणि आता तुम्हाला सांगितल्यानंतर तुमचे चेहरे बघण्यात ना मजा येते. खरंच बरोबर आहे तुझं. खरं तर आमच्याच लक्षात यायला पाहिजे होतं. पण काय आहे ना विराज, तुझ्यासारखा आणि तुझ्या इतका नीच विचार नाही करतायत आम्हाला, त्यामुळे नाही लक्षात आलं. अर्पिता, आता तुम्हाला नीच म्हण, मला नालायक म्हण, काय वाटेल ते म्हण, हवे तेवढे शिव्या शब्द, मला काहीच फरक पडत नाही. मी विषारी साप, राईट? आता ह्या विषारी सापाचा विळखा काय असतो हे कळेल तुला. बांगड्यांचा आवाज कानामध्ये साठवून ठेव विराज. हा शंखनाद आहे. आपल्यातली लढाई सुरू झाल्याचा. शंखनाद, बांगड्यांचा शंखनाद करणारे हात, आता ते हात भीक मागणार?
काय म्हणाली होतीस तू अर्पिता?